नमस्कार. मित्रांनो, सारथी असेल, TRTI असेल, बार्टी असेल किंवा महाज्योती असेल, यांची ॲप्लिकेशनची जी ची जी लास्ट डेट आहे, ही मागच्या आठवड्यामध्ये संपली. आता सगळ्यांना वेध लागले की परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, सिलेबस काय असणार, एक्झामचा पॅटर्न काय असणार. तर या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज जे आहेत हे तुमच्यासाठी आम्ही डेफिनेटली घेऊन येऊ. बरं, तर नेमका सारथी असेल, बार्टी असेल, TRTI असेल, याच्या माध्यमातून, महाज्योती असेल, याच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी MPSCसाठी अप्लाय केलं आहे, काही विद्यार्थ्यांनी कंबाईनसाठी, कुणी कुणी UPSCसाठी, कुणी बँकिंगसाठी असेल, कुणी SSC असेल, कुणी पोलीस भरती असेल. अशा विविध वेगवेगळ्या परीक्षांसाठी किंवा स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी तुम्ही डेफिनेटली अप्लाय केलं आहे. तर या संदर्भात एक नोटिफिकेशन जे हे सारथीच्या माध्यमातून, बार्टीच्या माध्यमातून किंवा TRTIच्या माध्यमातून एक टाकलं होतं. त्या नोटिफिकेशनवर आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की नेमका पेपर पॅटर्न कसा असतो. त्यानंतर पुढे समजून घेऊया की एक्झाममध्ये मागच्या वर्षी क्वेश्चन्स काय विचारले होते, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये समजून घेऊया की तयारी काय करायची, कशी करायची, काठिण्य पातळी काय असेल, अशा पद्धतीने. तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा की पेपर पॅटर्न जो आहे हा नेमका काय असेल, पेपर पॅटर्न नेमका काय असेल. आता हे तुम्ही बघत असताल की ही एक PDF आहे, ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. सारथीच्या वेबसाईटवर आहे, बार्टीच्या आहे, त्यानंतर महाज्योती आहे, त्यानंतर तुमचं TRTI आहे. त्याचसाठी इथं दिलं आहे बघा, उमेदवारांकरता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी एकत्र मार्गदर्शक सूचना. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुम्ही UPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पण एकाच कंबाईन PDF सगळी माहिती दिली आहे. आता ज्या लोकांनी UPSCसाठी प्रिपरेशन करायचं, ज्या लोकांना UPSCसाठी प्रिपरेशन करायचे, अशा विद्यार्थ्यांनी नेमका तयारी कशाची करायची किंवा एक्झामचा पॅटर्न काय असेल. तर बघा, करंट इव्हेंट, हिस्ट्री, इंडियन आणि वर्ल्ड जिओग्राफी, पॉलिटिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, जनरल इश्यूज आणि सोशल सायन्स या विषयावर 100 क्वेश्चन विचारले जातील आणि 100 मार्कांची परीक्षा असेल. 1 तास 2 तासांचा यासाठी वेळ असेल, 2 तासांचा वेळ असेल. परीक्षेचा कालावधी 2 तास आणि कुठली निगेटिव्ह मार्किंग नसेल, कुठली निगेटिव्ह मार्किंग. जे लोक राज्यसेवा MPSC राज्यसेवा आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यासाठी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे असतं MES, त्यासाठी तुम्ही जर स्कॉलरशिप एक्झाम देत आहेत किंवा यासाठी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी पण बऱ्यापैकी सेम टॉपिक आहेत. फक्त इथे जनरल सायन्सवाला जो पार्ट आहे तो बघून घ्या. 100 क्वेश्चन, 100 मार्क, आणि तुमच्यासाठी पण कालावधी असेल 2 तासांचा. यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. बरं, जर तुम्ही न्यायिक सेवा म्हणजे ज्याला आपण MPSCच्या मार्फत जे न्याय विभागासाठी वेगळी एक्झाम होते, जज ज्याला आपण म्हणतो, जजसाठी, तर त्या एक्झामसाठी पणचा सिलेबस जो आहे तो अशा पद्धतीने हे तुम्हाला सब्जेक्ट दिसत असेल. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असेल, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असेल, सिव्हिल प्रोसिजर असेल. तर हा जो पूर्ण सिलेबस आहे तुमच्यासाठी 100 क्वेश्चन, 100 मार्क. टाईम जो आहे हा तुमच्यासाठी सुद्धा 2 तासांचा, नो निगेटिव्ह मार्किंग. बरं, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता आपल्या टप्प्यात आलं की बँकिंगसाठी आणि SSCसाठी आम्ही फॉर्म भरला आहे सर. मग यासाठी नेमका सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न कसा असेल. तर बँकिंग आणि SSCसाठी जर एक्झाम पॅटर्न तुम्ही बघितला तर याला मी थोडंसं इन डिटेल इकडे बाजूला लिहिलं आहे. SSCसाठी जर तुम्ही बघतायत तर 4 विषय आहेत. कुठले? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज पण म्हणू शकतो आपण. हे 4 विषय आहेत. या 4 विषय सोडवण्यासाठी तुम्हाला 100 क्वेश्चन आहेत. म्हणजे ऑलमोस्ट एका टॉपिकवर 25 क्वेश्चन, म्हणजे एका सब्जेक्टवर 25 क्वेश्चन. जो SSCचा CGLचा असेल किंवा CHSCचा असेल, Tier 1चा जो पॅटर्न आहे तो सेम पॅटर्न यांनी CETमध्ये घेतला आहे. 100 क्वेश्चन, 100 मार्क आणि 1 तासांचा टायमिंग आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. हे बघा, 100 क्वेश्चन, 100 मार्क. परीक्षेचा कालावधी 1 तास आणि ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. यात नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बँकिंगसाठी बघितलं, बँकिंग असेल, रेल्वे असेल, LIC असेल, नाबार्ड असेल, जर तुम्ही लोकांनी फॉर्म भरला असेल बँकिंगचा, तर तुमच्यासाठी पेपर पॅटर्न कसा असेल तो बघा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश. जनरल अवेअरनेस हा विषय नाही आहे बघा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश, जनरल अवेअरनेस हा विषय ठेवला नाही. म्हणजे जो बँकिंगचा प्रीचा पॅटर्न असतो, बँकिंगमध्ये आपला जो प्रीचा पॅटर्न असतो, सेम टू सेम त्याच पॅटर्ननुसार एक्झाम आहे. आता याला पण 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आहे. 100 क्वेश्चन, 100 मार्क, 1 तासांचा वेळ आहे आणि देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. मग याच्यामध्ये हे जे पेपर पॅटर्न आहे हा नेमका कशा पद्धतीने असेल किंवा मार्क अलॉटमेंट कशा पद्धतीने असेल. तर जर तुम्ही बघितलं तर प्रीवाला जो पार्ट आहे, प्रीमध्ये आपल्याला काय असतं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन, 35 मार्क, लॉजिकल रिझनिंग 35 क्वेश्चन, 35 मार्क, इंग्लिश 35 क्वेश्चन, 35 मार्क,
असं मला वाटतं की दाट असण्याची शक्यता आहे. मे बी नंबर ऑफ क्वेश्चन कमी जास्तही असू शकतात, कारण फॉर द फर्स्ट टाईम यांनी असं घेतलं. मागच्या वेळेसच्या 2 एक्झाम ज्या झाल्या होत्या त्यावेळेसचा पेपर पॅटर्न आणि यावेळेसच्या पेपर पॅटर्नमध्ये डिफरन्स आहे. मागच्या वेळेस GA पण विचारलं गेलं होतं, यावेळेस यांनी GA वगैरे विचारणार नाहीत किंवा GK वगैरे विचारणार नाही. त्यामुळे क्वांट रिझनिंग इंग्लिश हे 3च सब्जेक्ट आहे आणि या 3च सब्जेक्टवर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. टोटल टाईम 1 तास, त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, अंकगणित, सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी 100 क्वेश्चन 100 मार्क. जे PSI STI ASUG कंबाईनची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे, कंबाईनबद्दल बोलतो आपण, कंबाईनबद्दल PSI असेल STI असेल, तुमच्यासाठी पण तुमचा सेम सिलेबस आहे. करंट, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स, अरिथमॅटिक, इंटेलिजन्स टेस्ट, हा वाला जो पार्ट आहे आणि याला पण निगेटिव्ह मार्किंग नाही, 100 क्वेश्चन 100 मार्क अशा पद्धतीने आहे. बाकी TETसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी असते, TETसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा सिलेबस आहे, पुन्हा ते 100 क्वेश्चन 100 मार्क. तर अशा पद्धतीने आहे. बाकी आता ही नेमकी परीक्षा कधी होईल, कशा पद्धतीने होईल या संदर्भात जर समजून घ्यायचं तर तुम्हाला इथं एक नोटीस त्यांनी टाकली होती बघा. TRTI बार्टी सारथी, इंग्लिशमधून वाचतो बरं वाटतंय. द कॉमन एंट्रन्स टेस्ट CETs ऑफ फॉर व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग कोचिंग स्कीम फॉर TRTI बार्टी सारथी अँड महाज्योती विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली. म्हणजे जवळपास अंदाजाने इन द लास्ट वीक ऑफ जुलै और इन द फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट. म्हणजे लास्ट वीक ऑफ जुलैमध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे. ते टिकट जे आहे ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम कंडक्ट करणार आहे. त्यामुळे टाइम जो आहे हा डेफिनेटली तुमच्यासाठी थोडासा कमी राहिला आहे. बाकी द फायनल शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन विल बी अनाऊन्स शॉर्टली. लवकरात लवकर हे शेड्यूल त्यांच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल. त्या संदर्भात काही अपडेटेड जर आमच्यापर्यंत पोहोचल्या, काही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आम्ही तुम्हाला डेफिनेटली अपडेट देऊ. त्यासाठी मी पुन्हा सांगतोय की शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट इन्फॉर्मेशन जी आहे ही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इमिडिएटली भेटून जातील. ठीक आहे. तीच माहिती मराठीमध्ये. आता शेवटचा मुद्दा येतो की सर नेमका बँकिंगसाठी किंवा SSCसाठी मी तयारी करतोय तर नेमक्या कुठल्या टॉपिकवर मागच्या वर्षभरात किंवा मागच्या 2 वर्षामध्ये प्रश्न विचारले आणि मी नेमकी तशी तयारी कशी करू. जर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये बघितलं तर बऱ्यापैकी कमर्शियल मॅथ, सिम्प्लिफिकेशन, DI वर प्रश्न विचारले. म्हणजे अरिथमॅटिकवर पण प्रश्न आहे, DI वर पण प्रश्न आहे. हा पूर्ण अरिथमॅटिक आहे. सिम्प्लिफिकेशनवर क्वेश्चन आहे, नंबर सिरीजवर क्वेश्चन आहे. बाकी कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, तो टॉपिक विचारणार नाही. सिम्प्लिफिकेशन नक्की विचारतील, अरिथमॅटिक विचारतील आणि DI विचारतील 35 क्वेश्चन. लॉजिकल रिजनिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेटिंग अरेंजमेंट, पझल आणि मिसलेनियस टॉपिक पण होते. इनफॅक्ट SSC बेस पण टॉपिक थोडेसे होते यावेळेस मागच्या वेळेस बँकिंगला. त्यानंतर आता मागच्या वेळेस GK विचारलं गेलं होतं, यावेळेस GK फक्त कशाला विचारणार आहे, SSCला विचारणार आहे, बँकिंगला विचारलं जाणार नाही. बँकिंगला न विचारल्या गेल्यामुळं यावेळेस तुम्हाला बँकिंगची तयारी करायची गरज नाही. बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी GK हा सब्जेक्ट सोडून द्या किंवा GA हा सब्जेक्ट सोडून द्या. पण जर तुम्ही SSCसाठी पण CET देताय, कारण मल्टिपल ॲप्लिकेशन तुम्ही भरले आहेत, त्यामुळे SSCसाठी जर तुम्ही फॉर्म भरतायत तुम्हाला थोडं GK पण करावं लागेल. ज्या स्टॅटिक GK असेल, हिस्ट्री असेल, थोडाफार जिओग्राफीवाला पार्ट तेवढा करायला वेळ नाही आहे सर. मग ठीक आहे, थोडं स्टॅटिक GK करा आणि करंटवाला जो पार्ट आहे तो करून जा. बाकी इंग्लिशमध्ये जर असेल तर RC पॅसेज असेल, फिलर असेल, पॅराजंबल असेल, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल, एरर असेल, याच्यावर बऱ्यापैकी मागच्या वेळेस क्वेश्चन विचारले होते. तर हावाला जो पार्ट आहे हा मागच्या वर्षीचा आहे. यावर्षी यात थोडंफार बदल असू शकतो, फार नाही, 5 ते 10%, 20% जास्तीत जास्त बदल असेल. यापेक्षा जास्त बदल असणार नाही. मला नाही वाटत की 10 ते 15% वर पण बदल असणार आहे. हां, काय होईल, फक्त एक्झामचा स्ट्रक्चर चेंज होईल. टॉपिक बदलू शकतात. जसं DI वर 5 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कधी 10ही विचारले जाऊ शकतात. बाकी टॉपिक बँकिंगच्या बाहेर कुठलं विचारलं जाणार नाही. बरं, शेवटच्या मुद्द्यावर या की सर मग नेमकी तयारी कशा पद्धतीने करावी आणि कुठून करावी. बघा, तयारी करत असताना स्पेसिफिकली जर तुम्ही बँकिंगची तयारी करतायत तर मग बऱ्यापैकी सिलेबस तुमचा ऑलरेडी झालेला आहे. जर तुमचा सिलेबस झालेला नाही आहे किंवा एकदम तुम्ही नवीन लोक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही व्हिडिओजचे लिंक टाकतोय, यूट्यूबचे व्हिडिओचे लिंक टाकतोय. जसं अरिथमॅटिकसाठी 4.5 तासांचं सेशन मी घेतलं आहे, DIसाठी 1-2 सेशन आहेत त्याचे व्हिडिओ टाकतोय, सिम्प्लिफिकेशनचे सेशन्स आहेत त्याचे व्हिडिओ टाकतोय. त्यानंतर तुमचं नंबर सिरीजचं एक यूट्यूबचं लेक्चर आहे त्याची व्हिडिओ टाकतोय. तर कंप्लीट लॉजिकल रिजनिंग असेल या विषयांची कंप्लीट व्हिडिओची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे भेटेल.
सोबत सोबत लॉजिकल रिझनिंगचं पण तसंच आहे. इंग्लिशच्या लिंकसुद्धा तुम्हाला इथं शेअर करतोय. सोबत सोबत जर तुम्हाला वाटतंय की नाही सर अजून आमच्याकडे वेळ आहे, अजून थोडे इन डेप्थ शिकायचे, तर आपल्या सारथी एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवर आपण एक फ्री बॅच ठेवलेली आहे. ती फ्री बॅचचा ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे. हा गुगल फॉर्म भरा. हा गुगल फॉर्म भरल्यानंतर सारथी एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. बघा हा गुगल फॉर्म भरल्यानंतर काय करायचं आहे, सारथी एज्युकेशन ॲप डाउनलोड करायचं आणि सारथी एज्युकेशन ॲप डाउनलोड केल्यावर तिथं माय कोर्सेसमध्ये एक लेक्चर एक बॅच दिसेल. कुठे माय कोर्सेसमध्ये असं ॲप डाउनलोड झालं की रजिस्ट्रेशन केल्यावर इथं माय कोर्सेस दिसेल. माय कोर्सेसमध्ये एक बॅच दिसेल सारथी स्कॉलरशिप योजना किंवा सारथी स्कॉलरशिप मोफत बॅच. त्या बॅचमध्ये कंप्लीट लेक्चर जे आहेत हे आपण अपलोड करून ठेवले, तिथूनही तुम्ही ते लेक्चर बघू शकता. ठीक आहे. तर एक फ्री बॅच पण ठेवली आहे आणि फ्री व्हिडिओज पण यूट्यूबचे देतोय. परीक्षेची पातळी कशी असेल सर, मी म्हणतो एकदम प्री लेवलची परीक्षा असेल, क्लर्क प्री लेवलची. त्यामुळे एक्झामची लेवल जी आहे ही एकदम इझी असणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी अजिबात टेन्शन घेऊ नका. वरवरचा अभ्यास करा, कारण ही CET आहे, ही काय ॲक्च्युअल एक्झाम नाही आहे, ही एका स्कॉलरशिपची CET आहे. त्यामुळे डिफिकल्टी लेवल एकदम इझी असणार आहे. बाकी परीक्षा कधी असेल याबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे. जसं काही अपडेट या संदर्भात आमच्यापर्यंत पोचलं तर आम्ही तुमच्यापर्यंत या संदर्भात सगळे अपडेट देत राहू. त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब तर डेफिनेटली करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज जे आहेत हे इन्फॉर्मेशन बेस्ड व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. चलो तो मिलते हैं फिर लवकरच. टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.